तर भारताच्या युद्धसज्जतेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलाय। ईशान्य भारताची संरक्षण क्षमता आणखी सक्षम झाली आहे। ईशान्य भारतातही आता धावपट्टी समकक्ष महामार्ग बांधणी झालेली आहे। ईशान्य भारताची संरक्षण क्षमता त्यामुळे आता सक्षम झालेली आहे। त्यामुळे ईशान्य भारतामध्ये सुद्धा भारताची ताकद वाढलेली आहे। ईशान्य भारतातील आता धावपट्टी समकक्ष धावपट्टी बनवण्यात आली आहे। त्यामुळे भारताच्या युद्धसज्जतेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलाय। आसाममध्ये जिथे हे काम झालेलं आहे तिथून चीनी हद्द ही फार लांब नाहीये। त्यामुळे चीनवर हल्ला करायचा झाला किंवा चीनचा हल्ला झाला तर त्यांना प्रतिकार करायचा झाला तर आपल्या वायुदलाला पटापट टेक ऑफ घेता आले पाहिजे। आणि त्याकरता तिथले विमानतळ तेजपूर वगैरे विमानतळ आहेत तेवढे पुरेसे नाहीयेत। त्यामुळे कुठेही हायवेवरती जर आपली फायटर विमानं उतरू शकली आणि त्याच्यावरनं जर त्यांनी उड्डाण केलं आणि जाऊन शत्रूवरती हल्ला केला तर शत्रूवर हल्ला करण्याचा वेळ हा खूप कमी होतो। चीनचे स्वतःचे विमानतळ मात्र सीमेपासनं 2 ते 3 तासाच्या अंतरावरती आहेत, विमानाच्या उड्डाणाच्या अंतरावरती आहेत। त्यामुळे भारतावरती जर काही वाकड्या नजरेने चीनने पाहायचे प्रयत्न केले तर भारत अतिशय त्वरित हल्ला करून चीनच्या पेकाटात लाल घालू शकेल।